Now I invite Nivedita Gonge. By profession she is a CA, पण इथे ती प्रतिभाची शिष्या म्हणून आली आहे आणि आजचा कार्यक्रम नितांत सुंदर कसा होईल याच्यासाठी तिने मनापासून कष्ट घेतले आहेत. निवेदिता गोंगे. Thank you, Sucheta. Hello, everyone. Dr. Pratibha Deshpande na, I don't know her from since a very long time. But in the very second meeting, त्या म्हणाल्या निवेदिता तुम्हाला मावशी म्हण. आणि immediately I felt the connect with her and त्या माझ्या मावशी झाल्या from a counselor. While मावशी was writing this book, Melody in Living Together, त्यांनी मला एक parental role वरती लिहायला सांगितलं. And obviously being a CA मला वाटलं की ऑडिट रिपोर्टच्या पलीकडे आपल्याला काही लिहिता येणार नाही म्हणून, आणि एसेस आपल्या शाळेतसुद्धा एसेसमध्ये तर कधीच चांगले मार्क मिळाले नाहीत. काहीतरी मी लिहिलं, पण मावशी वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. इट वॉज टोटली टू माय सरप्राईज की मावशी asked me to write further on it, and I'm very glad and happy ki a small contribution I've made, and though it is a small drop in the ocean, but I'm really thankful to Maushi for giving me this opportunity, and I'm really glad for it. आम्ही जेव्हा हे इव्हेंट प्लॅन करत होतो तेव्हा मावशीने मला विचारलं निवेदिता तुला बोलायला आवडेल का. मी हो तर बोलले, पण आय डिडंट हॅव एनिथिंग इन माय माइंड की मी काय बोलू. मी त्यांनाच विचारलं की मावशी प्लीज तुम्हीच मला सजेस्ट करा मी कुठल्या टॉपिकवरती बोलू. थोड्या क्षणात मावशी म्हणाल्या निवेदिता वाय डोंट यू स्पीक ऑन प्री मॅरिटल काउन्सिलिंग. मला हा टॉपिक खूप आवडला आणि मी त्याच्यावरती विचार करू लागले. बरेचदा कपल्स आपण पोस्ट काउन्सिलिंगसाठी जातो, पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग, बट नोबडी टेक्स एन एफर्ट टू गो इन टू अ काउन्सिलर for a premarital counseling, and that's where I felt that I need to speak something more on premarital counseling. So what do you mean by premarital counseling? Premarital counseling, it's basically a guidance about healthy relationship one can have, communications about that should be made between the two partners, discussing expectations from each other, exploring the family lifestyles and culture, discussing values and needs, and most important, the conflict resolution. Though we are all aware of these aspects, but we fall short on the actions. And that's where in Melody in Living Together, we have covered these aspects very beautifully. Well, I wouldn't take too much of the time, and I'll just give a brief aspects that have been covered, like the direct communication. Obviously, आपण communicate तर करतो, but we don't have sometimes the set of questions जे are spot on to what needs to be obtained from the partner, from our expecting partner. So if we have those set of questions, it will be really great. And one must not hesitate to ask what questions to be asked. Secondly, I would say that there is no harm in asking about the evidences which a person should know about the income details, just a pay slip, bank statement. आपण नेहमी hesitate करतो, पण I feel that this is the need of the hour आणि हे आपण विचारणं आता गरजेचं झालं आहे. Secondly, आपण background verifications पण करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण डिटेक्टिव्स पण अपॉइंट करू शकतो. ह्या गोष्टी ज्या आहेत आत्ता आपल्याला वाटतं अरे हे आता कसं करणार, पण दिस इज द नीड ऑफ द आवर बिकॉज टाइम्स आर चेंजिंग अँड आय बिलीव्ह दॅट एव्हरी यूथ शुड गेट इन टू प्री मॅरिटल काउन्सिलिंग टू हॅव अ बेटर लिव्हिंग. अर्थात मावशीनी फार सुंदर एक गोष्ट लिहिली आहे की होणाऱ्या सासूलाच विचारायचं तुमचा मुलगा चिडला रागवला तर तुम्ही ते कसं हँडल करता. त्यांच्याकडनंच समजून घ्यायचं की पुढच्या आपला फ्युचर हजबंडला आपण कसं हँडल करणार, त्यांच्याकडनंच आपण त्यांची माहिती काढून घ्यायची. आणि हो, असे इमोशनल लँग्वेज ही फार इम्पॉर्टंट वाटते आणि आपली इमोशनल लँग्वेज आणि पार्टनरची इमोशनल लँग्वेज हे जाणणं मला खूप इम्पॉर्टंट वाटतं. पण आपण जे आहोत ह्या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स न देता आपण
लग्नात काय करायचं, कुठे डेस्टिनेशन, आपण ती प्लॅनिंग सुरू करतो. डेस्टिनेशन वेडिंग्स, व्हॉट एल्स, लॅविश वेडिंग्स असतात विच गोज ऑन फॉर डेज. आणि ह्या गोष्टी आपल्या ज्या ॲक्च्युअल जिथं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे तिथं आपण इग्नोर करतो. आणि कधीतरी असं होतं की द पार्टनर और द फॅमिली हाइड्स इम्पॉर्टंट डिटेल्स अबाउट देम फ्रॉम अस अँड दॅट इज द रेड फ्लॅग्स किंवा वॉर्निंग सिग्नल्स. आणि ते आपल्याला कॉन्व्हर्सेशन्स करूनच आपण जाणून घेऊ शकतो. Indeed, I cannot cover up everything that is written in the book, but to cut short, I would say, please, हे पुस्तक नक्की वाचा. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण at the end, I would say, having a cup of coffee with a counselor will always be a welcome move. And obviously, our families and friends are always there to support us. But a opinion from someone different, a counselor will always be a rational one and an unbiased opinion. At the end, we म्हणीन की the decision making lies with us. The onus of responsibility is onto us only. But premarital counseling obviously doesn't guarantee की perfect relationship असेल. पण I would say की you should definitely go and approach a counselor आणि हे पुस्तक नक्की वाचा. That's all from me today. Thank you.